चालू घडामोडीच्या सिरीजमधील आपण पुढील पॉईंट बघणार आहे. त्या चॅप्टरचं नाव आहे सामाजिक घटक. सामाजिक घटकामध्ये किती चॅप्टर जे आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत आणखीन पण आपण ते सुद्धा बघणार आहेत. चालू घडामोडीमधील आपण हे 4थे लेक्चर घेत आहे. तर ह्याच्या आधीचे 3 लेक्चर तुम्ही बघू शकता. त्याची लिंक आणि त्याची सेपरेट प्लेलिस्ट मी बनवलेली आहे. ती शेवटी तुम्हाला व्हिडिओच्या कळेल आणि कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्याच्यामध्ये पहिला पॉईंट असेल NCERTद्वारे 12वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये बदल करण्यात आला. तर तुम्ही गेल्या महिन्यामध्ये न्यूजमध्ये बघत असाल तर हिस्ट्रीचं जे पुस्तक होतं 12वीचं त्याच्यामध्ये हडप्पा संस्कृतीची उत्पत्ती आणि अवगती या संबंधीमध्ये सुधारणा केलेल्या आहेत. तर हे कोण करतं तर नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, त्याचाच NCERT असं म्हटलं जातं. तर ह्या पुस्तकामधील हिस्ट्रीचा थीम्स इन इंडिया हिस्ट्री पार्ट 1 यामध्ये सुधारणा करण्यात आली. तर ह्यामध्ये काय सांगितलं होतं तर सुधारणा कशात करण्यात आल्या तर हरियाणातील सिंधू खोऱ्यातील राखी गडी 2019 साली झालेल्या जे मानवी सांगाडे सापडले होते त्याची DNA चाचणी करण्यात आली आणि या चाचणीनंतर असे आढळले की हडप्पाकालीन लोक भारताबाहेरून आलेले नसून याच भूमीतील असल्याचे सिद्ध झाले. तर ही बाब अभ्यासक्रमामध्ये जी आहे ती समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे आर्य स्थलांतराच्या सिद्धांताची कल्पना जी आहे ती यामधून वगळण्यात आली. तर आणखीन काय केले तर या पुस्तकामध्ये सामग्री हडप्पा संस्कृतीचे 5000 वर्ष अखंड सातत्य जे आहे ते अधोरेखित करते आणि या कल्पनेचं अधोरेखित करून NCERTने एक वाक्य काढून हे याच्यामध्ये टाकले आहे, ज्यामध्ये अर्ली हडप्पा आणि हडप्पा सभ्यता यांच्यात खंड पडल्याचे सांगण्यात आले होते. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या चेंज झालेल्या आहेत. पुढील पॉईंट आहे मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मक मूल्यांकन चाचणी. तर शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण साक्षरता विभागाने 23 राज्यामध्ये उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमासाठी एक भाग म्हणून पायाभूत साक्षरता आणि संख्यात्मक मूल्यांकन चाचणी केली. तर ह्याच्यामध्ये जवळपास 37 लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. ह्यामध्ये काय सांगितलं तर ह्यामध्ये सरकारी तसेच अनुदानित शाळांमध्ये ही चाचणी करण्यात आली होती, राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशामध्ये. तर यामध्ये FLNAT मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मक कौशल्याने करण्यासाठी त्याच्यामध्ये वाचन, लेखन आणि संख्याशास्त्र कौशल्याचे मूल्यांकन करण्यात आले. तर ही काय स्कीम आहे ती बघूया. उल्हासचा फुल फॉर्म आहे अंडरस्टँडिंग लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी. तर 2022 ते 27 या कालावधीसाठी शिक्षणाच्या सर्व पैलूंचा समावेश करणारी एक केंद्र पुरस्कृत योजना आहे. तर स्वयंसेवकाच्या माध्यमातून देखील योजना राबवणारी आहे. तसेच दीक्षा पोर्टल असेल किंवा उल्हास मोबाईल पवर प्रादेशिक भाषेतील सामग्रीपर्यंत प्रवेशास प्रोत्साहन देते. पुढील पॉईंट आहे सार्वजनिक आरोग्य शाळांसाठी जागतिक क्रमवारी. तर सार्वजनिक आरोग्य शाळांसाठीचे जागतिक क्रमवारी जी आहे त्याच्यामध्ये यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जो जागतिक क्रमवार आहे त्याच्यामध्ये पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया PHFI ने हार्वर्डला मागे टाकून द्वितीय स्थान मिळवले आहे. तर ही क्रमवारी जी आहे ती इंटरनॅशनल जर्नल फॉर पब्लिक हेल्थ प्रकाशित करते अ न्यू मॉडेल फॉर रँकिंग स्कूल फॉर पब्लिक हेल्थ. त्यानुसार पब्लिक हेल्थ फाउंडेशनने हार्वर्डला जे आहे ते मागे टाकून द्वितीय स्थान जे आहे ते मिळवलेले आहे. तर हे काय आहे इन्स्टिट्यूट त्याच्याबद्दल माहिती मिळूया. PHFIची सुरुवात जी आहे ती माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2006 मध्ये केली होती. तर सार्वजनिक खासगी उपक्रम म्हणून ही संस्था सुरू करण्यात आली होती. पुढील पॉईंट आहे नफा आणि गरिबी सक्तीच्या मजुरीचे अर्थशास्त्र. तर आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने ILO त्याचं नाव आहे. तर नफा आणि गरिबी सक्तीच्या मजुरीचे अर्थशास्त्र याचा शीर्षकाचा अहवाल मार्च 2024 मध्ये प्रसिद्ध केला. तर सक्तीचे श्रम म्हणजे अनैच्छिकरित्या आणि दंडाच्या धाकाने किंवा जबरदस्तीने एखाद्या व्यक्तीकडून करून घेण्यात आलेले सर्व काम त्याला सक्तीचे श्रम असं म्हटलं जातं. तर ही आकडेवारी जी आहे ती आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची नाही, तरी पण ह्या अहवाल कोण प्रसारित करतं आणि त्याचा निष्कर्ष काय होता ते बघूया. जो 2014 मध्ये 37% जो आहे तो वाढला आहे. काय तर सक्तीच्या मजुरीतून दरवर्षी $36 अब्ज मूल्याचा नफा मिळतो. तो 37% वाढलेला आहे. तर यामध्ये बघितलं तर सर्वाधिक नफा युरोपियन कंट्रीमध्ये आहेत. त्याच्यानंतर मध्य आशियाचा ह्याच्यामध्ये क्रमांक लागतो. तर ह्या सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याची PDF तुम्हाला मी शेअर करत आहे. अजून तुम्ही या बाकीच्या गोष्टी देखील वाचू शकता. आपण महत्त्वाचे जे पॉईंट आहेत त्याच्यामध्ये ते आपण डिस्कस करूया फक्त. पुढील आहे बालकांमध्ये तीव्र उपोषण जे आहे ते पाहायला भेटते.
नेटवर्क ओपन जनरलमध्ये जामा नेटवर्क ओपन जनरलमध्ये एका अभ्यासानुसार शून्य अन्न बालकांचे प्रमाण आहे ते 19.3% इतके आढळले. तर ह्याच्यामध्ये काय येतं तर बालकांमध्ये अन्नाच्या अत्यंत वंचिततेपासून जे आहे ते ह्याच्यामध्ये लक्ष आहे. शून्य अन्न बालके म्हणजे 6 महिने ते 23 महिने वयोगटातील सर्व बालके ह्याच्यामध्ये येतात, ज्यांना 24 तासाच्या कालावधीत कोणतेही ठोस अन्न घेतलेले नाही. असे जवळपास 19.3% इतके प्रमाण भारतामध्ये आढळले. तर जगामध्ये जर बघितलं तर सर्वात पहिल्यांदा गिनी, त्याच्यानंतर माळी आणि जगात तिसऱ्या नंबरला भारताचा क्रमांक लागतो. तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक जे आहे ते शून्य अन्न बालक पाहायला भेटतात. तर ही इंडेक्स 2023 नुसार ही आकडेवारी जी आहे ती जाहीर करण्यात आली. पुढील पॉईंट आहे WHO फेअर शेअर फॉर हेल्थ अँड केअर अहवाल जाहीर केलाय. ह्याच्यामध्ये काय आहे तर जागतिक आरोग्य सेवेतील लैंगिक तफावत अधोरेखित करणारा हा फेअर शेअर फॉर हेल्थ अँड केअर हा अहवाल मार्च 2024 मध्ये प्रसिद्ध झाला. ह्याच्यामध्ये ठळक मुद्दे काय आहे तर लैंगिक असमानता ह्याच्यामध्ये सांगितलेले आहे. तर जागतिक आरोग्य आणि देखभाल क्षेत्रातील पगारी कर्मचाऱ्यांपैकी 67% प्रमाण महिलांचे आहे. ते सर्व या गोष्टी ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर आपल्याला भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे घटक आहेत ते बघायचे. भारतीय परिस्थिती काय तर भारतात स्त्रिया त्यांच्या एकूण दैनंदिन कामकाच्या वेळेपैकी सुमारे 73% वेळ जी आहे ती बिनपगारी कामावर खर्च करतात. पुरुषांच्या बाबतीत हे जवळपास 11% इतके आहे. 2024-25 साठी मनरेगा मजुरीमध्ये 3 ते 10% वाढ करण्यात आली. तर केंद्र सरकारने मार्च 2024 मध्ये मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना चालू करण्यात आली. यामध्ये सुधारित वेतन अधिसूचनित करण्यात आले. तर ह्याच्यामध्ये 3 ते 10% मजुरीमध्ये वाढ करण्यात आली. हे सुधारित दर 1 एप्रिल 2024 पासून सुरू करण्यात येणार आहे. मनरेगा योजनेची मजुरी दर CPI-AL म्हणजे ग्राहक किंमत निर्देशांक जो आहे तो कृषी आधारित ॲग्रिकल्चर लिमिटेड, तर ह्याच्यावरती आधारित हा निर्देशांक असतो. हा निर्देशांक ग्रामीण भागातील महागाई दर्शवतो. तसेच सध्या मनरेगा मजुरी मोजण्यासाठी आधारभूत वर्ष 2009-2010 हे आहे. तर मनरेगाच्या बाबतीत पाहायला गेलं तर आर्थिक वर्षामध्ये प्रति कुटुंब प्रदान केलेल्या रोजगारांची देशव्यापी सरासरी केवळ 51 दिवस इतकीच राहिले 2023-24 या वर्षात. जे या योजनेअंतर्गत हमी देण्यात येते की 100 दिवसापेक्षा कमी असणार नाही. त्या ठिकाणी जर बघितलं तर 51 दिवस राहिले. मनरेगा अंतर्गत काही ठराविक गोष्टीमध्ये सर्वाधिक प्रतिदिन मजुरी हरियाणामध्ये मिळते 374 रुपये. सर्वात कमी प्रतिदिन मजुरी अरुणाचल प्रदेश नागालँड यामध्ये 234 रुपये. सर्वाधिक वाढ गोव्यामध्ये झालेली आहे 34 रुपयांनी. सर्वात कमी वाढ उत्तर प्रदेश उत्तराखंड या राज्यामध्येच. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 229 रुपये मनरेगा ही मजुरी आहे आणि 24 रुपये मजुरीमध्ये वाढ झालेली. मनरेगाविषयी सांगायचं झालं तर मनरेगा योजना 2 फेब्रुवारी 2006 रोजी कायद्याद्वारे 200 जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली होती आणि 1 एप्रिल 2008 पासून ही देशभरात सुरू करण्यात आली. तर 2009 रोजी या योजनेत महात्मा गांधींचे नाव जोडण्यात आले. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील, लक्षात ठेवा, ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबात आर्थिक वर्षात किमान 100 दिवसाचा मजुरी रोजगार पुरवण्याची हमी देते. अर्ज केल्यापासून 15 दिवसाच्या आत त्याच्या घरापासून 5 किलोमीटर अंतराच्या परिसरात त्याला रोजगार पुरवला जातो. तर मनरेगा अंतर्गत कामामध्ये महिलांसाठी 33% आरक्षणाची तरतूद करण्यात आली. पुढील एक रिपोर्ट आहे इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024. इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन यांनी एक इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024 प्रदर्शित केलाय. जसं तुम्ही बघत असाल न्यूजमध्ये, युवांमधील बेरोजगारीच्या समस्येवर त्यांनी हा प्रकाश टाकलेला आहे. 2000 ते 2022 आणि मधील राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण तसेच नियतकालिक श्रमदल सर्वेक्षण याच्या डेटाच्या विश्लेषणावरती या आधारित करण्यात आले. तर ह्याच्यामध्ये ठळक मुद्दे काय सांगतात ते बघू. खराब रोजगार परिस्थिती आहे, ज्यामध्ये एकूण श्रमशक्तीचा सहभाग आणि रोजगार दरामध्ये भारतातील रोजगाराची स्थिती खराब राहिली. जसं की स्थिर आणि घसरणारे वेतन, महिलांमध्ये वाढलेला स्वयंरोजगार, युवांमध्ये विनावेतन कौटुंबिक कामाचे उच्च प्रमाण. याचा बेरोजगारी श्रमदलामध्ये भारतातील युवांचा वाटा जवळपास 83% इतका आहे.
तर तोच 2000 बघितलं, 2000 या काळामध्ये, तर तो 35% इतका होता. 2022 तो 65.7% इतका झालेला आहे. तर ह्याच्यासमोर आव्हाने काय आहेत? तर अर्धरोजगारी ह्याच्यामध्ये वाढलेली आहे. ती शिक्षित युवकांना मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तसेच नियतकालिक श्रम दल सर्वेक्षण असेल, लोकसंख्या गुणोत्तर, बेरोजगारी दर ह्याच्यामध्ये जर डेटा बघितला तर 2000 नंतर त्यात सुधारणा दिसून आलेली ॲज कम्पेअर टू 2000 आणि 2018च्या. विरोधाभासी सुधारणा काय तर 2018 पूर्वी शेती क्षेत्रातील रोजगारापेक्षा बिगर शेती रोजगार वेगाने वाढत असताना बिगर शेती क्षेत्रांनी शेतीतून कामगार सामावून घेण्याची पुरेशी वाढ केलेली नाही. बहुतेक कामगार जवळपास 90% अनौपचारिक कामात गुंतलेले असतात. नियमित रोजगाराचे प्रमाण जे आहे ते सातत्याने वाढत होते, मात्र 2018 नंतर ते कमी झाले. जर युवांमध्ये बघितलं तर युवांमध्ये मोठ्या प्रमाणाच्या मूलभूत डिजिटल साक्षरता कौशल्ये नाहीत, ज्यामुळे बेरोजगारी आहे. 75% जास्त युवा जे आहेत ते अटॅचमेंटसह ईमेलही पाठवू शकत नाहीत. 60% युवा फाईल कॉपी आणि पेस्ट करू शकत नाहीत आणि 90% जास्त युवा गणितीय सूत्र वापरणे यासारखी मूलभूत स्प्रेडशीट कार्य जे आहे ते करू शकत नाहीत. वेतन आणि कमाई यामधील फरक बघूया तर 2019 नंतर स्वयंरोजगार केलेल्या वास्तविक कमाईतही घट झालेली आहे. एकूणच वेतन जे आहे ते कमी राहिले आहे अकुशल कामगार, कृषी क्षेत्रामधील कामगार यांच्यासह. औद्योगिक रोजगारातील रचना देखील बदलली आहे. भविष्यात स्थलांतराची वाढण्याची शक्यता जास्त आहे. 2030 भारताचा स्थलांतर दर सुमारे 40% इतका असेल आणि शहरी लोकसंख्या सुमारे 607 दशलक्ष इतकी पोहोचेल असा अहवाल आहे. प्रादेशिक असमानतामध्ये बिहार, उत्तर प्रदेश, ओडिसा, मध्य प्रदेश, झारखंड आणि छत्तीसगड यामध्ये खराब रोजगार परिस्थिती आहे. जर लैंगिक तफावतीमध्ये बघितलं तर युवा महिलांमध्ये, विशेषतः उच्च शिक्षित महिलांमध्ये बेरोजगारीचे आव्हान सर्वाधिक आढळते. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्च 2024 भारताचा क्षयरोग अहवाल जो आहे 2024 सादर केला. यामध्ये जवळपास सर्व आकडेवारी जी आहे ती सांगितली. टीबी प्रकरणी किंवा मृत्यूंचा ट्रेंड कसा आहे ते सरकारी केंद्रातील किंवा खाजगी केंद्रातील कशी आकृतीमध्ये वाढ झालेली आहे. तर खाजगी क्षेत्राकडून नोंदीमध्ये वाढ झाली असली तरी बहुतेक टीबी प्रकरणे सरकारी आरोग्य केंद्रामध्येच नोंदवली जात आहेत. तर आकडेवारी किती आहे ती 32.9% म्हणजे 25.5% प्रकरणापैकी 8.4% प्रकरणं केवळ खाजगी क्षेत्रामधील आहेत. तर आपण परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची फक्त माहिती घेणार आहे. तर क्षयरोगबद्दल माहिती बघूया. क्षयरोग जो आहे तो संसर्गजन्य रोग आहे. मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस जीवाणूमुळे तो होतो, जो सामान्यतः फुफ्फुसावर अटॅक करतो. आणि टीबी संसर्ग असलेले लोक जे आहेत ते खोकतात, फुंकतात, तसेच बोलतात, शिंकतात. त्यावेळी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ते हवेतून पसरतो. तर BCG लसीद्वारे हे जे लसीकरण केले जाते संसर्ग ओळखून जोखीम राखण्यासाठी. तर ही टीबीची माहिती आहे बेसिक, जी आपल्याला विज्ञानाच्या पुस्तकामध्ये देखील सापडते. तर याचे टाईप्स कोणते कोणते आहेत, औषधे कोणते त्याच्यामध्ये सांगितले. आपण आता परीक्षेच्या दृष्टीने बघूया. भारताने प्रयत्न काय केले तर पंतप्रधान टीबी मुक्त भारत 2025 जे आहे ते कुटुंब कल्याण मंत्रालयाने उपक्रम घेतला होता. तसेच क्षयरोग निर्मूलनासाठी राष्ट्रीय धोरणात्मक योजना 2017 ते 2025, टीबी हरेगा देश जीतेगा अभियान 2019 सुरू केले. 2022 त्याचे उद्दिष्ट होते. निक्षय पोषण योजना कुटुंब कल्याण मंत्रालयाने 2018 सुरू केली होती. तसेच रिपोर्ट इंडिया याद्वारे देखील टीबी जे आहे ते क्षयरोगाचा धोका दूर करणे ही त्याचे मेन उद्दिष्ट होते. तर ही झालं बेसिक माहिती जी क्षयरोगाच्या बाबतीत होती. पुढील अन्नधान्यावरती आहे, पण ह्याच्यावरती काय आपल्याला प्रश्न येणार नाही. जर तुम्हाला वाटेल तर तुम्ही जी PDF पाठवलेली आहे ती तुम्ही ग्रुपवरून बघू शकता आणि त्याच्याबद्दल काय प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये कळवा. पुढील प्रश्न पॉईंट आहे साराहचे अनावरण झाले. जागतिक आरोग्य संघटनेने WHO 2024 साराह हे अनावरण केले. तर हे काय आहे तर साराह हे एक जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणजे AI द्वारे समर्थित केलेली आरोग्य प्रवर्तक प्रमोटर आहे. स्मार्ट AI रिसोर्स असिस्टंट फॉर हेल्थ असं तिला म्हटलंय. 8 भाषामध्ये दिवसाचे 24 तास आरोग्य विषयावरती संवाद साधू शकते. तर या वापरकर्त्यांना कर्करोग असेल, हृदयरोग, फुफ्फुसावरचे आजार, मधुमेह यासारखे जोखीमबारी घटक जे आहे ते समजून घेण्यास मदत होते.
ग्लोबल हॅपेटायटिस रिपोर्ट 2024 प्रदर्शित झालाय. तर जागतिक यकृत शोध अहवाल 2024 प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये विषाणूजन्य हॅपेटायटिस यकृत शोधचा सर्वाधिक भार असलेल्या देशांपैकी भारत एक आहे. तर हे त्याचा निष्कर्ष आहे. आपण महत्त्वाची माहिती याच्यामधील बघूया. तर यामध्ये काय होतं तर हॅपेटायटिस बी हा जो आहे किंवा सी, डी आणि ई तसेच ए ह्या विषाणूचे मुख्य 5 प्रकार ह्याच्यामध्ये मोडतात. तर या 5 प्रकारापैकी 5 बी आणि सी हे यकृत सूत्रण रोग आहेत. यकृताचा कर्करोग किंवा विषाणूजन्य हॅपेटायटिस संबंधित मृत्यूचे सर्वात सामान्य कारणे ह्याच्यामध्ये आढळतात. WHO जागतिक अहवालानुसार 2016 ते 2030 दरम्यान नवीन हॅपेटायटिस संक्रमण 90% आणि मृत्यू 65% कमी झाले. तर हॅपेटायटिस ए, बी, सी, डी आणि ई सौम्य किंवा कोणतीही लक्षणे दर्शवू शकतात. पुढील पॉईंट आहे राहुल सिंग यांची CBSEचे प्रमुख पदी म्हणून निवड झाली आहे. ते बिहार कॅडरचे IAS ऑफिसर होते 1996 बॅच. सोमा द आयुर्वेदिक किचन हे जे आहे ते भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे सुरू करण्यात आला आहे. दिल्लीतील शालीमार बाग येथील महर्षी हॉस्पिटल मध्ये याची स्थापना सुरू करण्यात आला आहे. तर हे आरोग्यानुसार आयुर्वेदिक पदार्थ बनवते आणि निरोगी खाण्याच्या सवयी पद्धतीने चालना देण्यासाठी कॅफे तयार करण्यात आले. भाषा नेट पोर्टल सुरू करण्यात आले. नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स माहिती अँड तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या संयुक्त प्रकल्पातून भाषा नेट पोर्टल सुरू करण्यात आले. तर भाषा नेट पोर्टल काय तर डिजिटल समावेशन करते आणि उपक्रमाची संकल्पना याच्यामध्ये. पुढील मध्य प्रदेशामध्ये भारतातील सर्वात जुने मंदिर शोधण्यासाठी उत्खनन सुरू आहे. भारतातील पुरातत्व सर्वेक्षण संस्था ASI ने नाचणे गावामध्ये 2 ढिगाराच्या ठिकाणी जुने मंदिर असू शकते याचे जे आहे ते प्राचीन गुप्तकालीन पार्वती मंदिर त्याचे उत्खनन सुरू आहे. पुढील पॉईंट आहे जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे राजस्थानमध्ये उद्घाटन झाले. जगातील पहिले मंदिर आहे हे 250 एकरमध्ये पसरलेली वास्तुकला आहे. पुढे लोकप्रिय तमिळ नेते लक्ष्मी नारायण शेषू यांचे निधन झाले. ते 60 वर्षाचे होते हृदयविकाराच्या झटक्याने. 900 वर्ष जुना चालुक्य शिलालेख आढळला. तेलंगणामधील गंगापुरम या ठिकाणी कल्याणी चालुक्य राजघराण्यातील 900 वर्ष जुना कन्नड शिलालेख यामध्ये सापडलेला आहे. पुढचा आहे UP मदरसा शिक्षण मंडळ कायदा 2004 याच्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या. अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळ कायदा 2004 घटनाबाह्य ठरवलाय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या MyCGHS iOS चे अनावरण करण्यात आले. तर हे एक ॲप्लिकेशन आहे जे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलं आहे. लाभार्थ्यांसाठी डिजिटल सुविधा प्रदान करते हे ॲप आरोग्यासाठी. पुढचा आहे लॅन्सेटने ग्लोबल लाईफ एक्सपेक्टन्सी ट्रेंड्स अहवाल जाहीर केलाय. जागतिक आयुर्मान लाईफ एक्सपेक्टन्सीसाठी सरासरी 6.2% वाढ झालेली आहे. तर भारतीय लोकसंख्येच्या आयुर्मानात जवळपास 8 वर्षाची वाढ झाली. भारतामध्ये अतिसार, श्वसनाचे संक्रमण, स्ट्रोक, हृदयविकार या आजारामुळे मृत्यूमध्ये घट झाल्याचे सुधारणा अहवाल सांगतो. गुजरातमधील कच्छ या ठिकाणी 5200 वर्ष जुन्या हडप्पाकालीन वसाहतीचा शोध लागलेला आहे. 2024 मध्ये मुद्रा योजनेतील कर्ज वितरणाचे 5 लाख कोटीचा टप्पा जो आहे तो ओलांडला आहे. गणगौर महोत्सव 2024 जो आहे तो राजस्थानमध्ये साजरा केला जातो. हा शिव आणि देवी पार्वती यांच्या मिलनाचे स्मरण म्हणून हा सण साजरा केला जातो. तमिळ अभिनेते विश्वेश्वर राव यांचे निधन झाले आहे. तमिळ नेते आहेत ते 64 वर्षाचे होते. दिग्गज सिनेमॅटोग्राफर गंगू रामसे यांचे निधन झाले एप्रिल 2024 मध्ये. राष्ट्रपतीच्या हस्ते होमिओपॅथी परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते 10 एप्रिल 2024 रोजी दिल्ली या ठिकाणी याचे उद्घाटन करण्यात आले. NTPC लिमिटेड गर्ल चाइल्ड एम्पॉवरमेंट मिशन नवीन आवृत्ती जी आहे ती सुरू करणार आहे. ह्याच्यामध्ये नवीन आवृत्तीच्या
अनावरण करणार आहे. या कार्यक्रमामध्ये भारत सरकारने सुरू केलेल्या बेटी बचाव आणि बेटी पढाओ मोहिमेशी संदर्भित भारतातील सर्वात मोठी ऊर्जा कंपनी असलेली ही कंपनी जी आहे ती सुरू करत आहे. शक्तिपीठांमध्ये शक्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. संगीत नाटक अकादमीने शक्ती या संगीत आणि नृत्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. सच्चिदानंद मोहंती यांची विद्यापीठ अनुदान आयोगाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. तर UGCच्या 3 वर्षाच्या कालावधीसाठी त्यांचे आयोगाचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालयाने नियुक्ती केली. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि बाकीचे व्हिडिओ बघायचे असतील तर टेलिग्रामवरती टाकलेले आहे, त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि PDF वगैरे असतील आणि बाकी काही डाऊट असतील तुमचे तर ते कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून मी त्याचे पुढील व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावरती सोल्युशन काढू. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल